वर्षापर्यंत ग्रंथ सांगतोय, 1 वर्षापर्यंत त्या बोलसिंग काकाने सांभाळलेले आहेत बरं का. पहा तुम्ही 1 वर्षाच्या कालावधीमध्ये. मग जर शिकटणक झाले आणि तिथून पुढे त्यांना पैठण नावाच्या क्षेत्रामध्ये हलवण्यात आलं. त्या पैठण नावाच्या क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर कर्म धर्म संयोगाने तिथं अशा पद्धतीनं कृष्णदेव बाबाकडे गेले. कृष्णदेव बाबाला विचारपूस केली. कृष्णदेव बाबा बी आता एकदम थकलेले होते, पण तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतर त्यांना जेवण दिलं. कृष्णदेव बाबा आणि त्यांची पत्नी त्या दोघा जणांनी त्यांचं सात्वन केलं ह्या लेकरांचं, आणि त्या भोपदेव नावाच्या शास्त्री समोर नेऊन ठेवले. तिथं गेल्याच्या नंतर संन्याशाचे पोरं म्हणून यांना स्वतः हाकलून लावलं. पण त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही एवढ्या मोठ्या धर्मसभेमध्ये आम्हाला हाकलता, काय काय तुमची जनावरांवानी अवस्था आहे, असं कुठं असतं का? चर्मकाराच्या सभेत आल्यासारखं झालंय. कोण बोलत आहे? माऊली ज्ञानोबा. त्याला ज्ञानोबा राय असं बोलल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, तुझ्यातला आत्मा माझ्यात. ते म्हणे सगळा आत्मा एकच आहे, या मुख्या प्राण्यातला आत्मा एकच आहे. हा विठ्ठल तसा तर जळीस तळी भरला कोठे ठाव नाही, सगळ्यामध्ये सगळ्याचा आत्मा एकच आहे. तिथून तुम्हाला माहितीये कथा भाग, तो रेड्या जात असताना कर्म धर्म संयोगाने त्या ब्राह्मणाने त्याच्या समोर आणला. त्याने सांगितलं, ह्या रेड्यातला आत्मा तुझा आत्मा एकच, या रेड्यातला आत्मा आमचा आत्मा एकच. मग आम्ही जसे वेद बोलतो तसा हा रेडा बोलन, तू जे वेद बोलतो तो रेडा बोलन. म्हणले बोलन. आणि म्हणले आता एवढा टाइम यांना चमत्कार दाखवायचा. यांना जर चमत्कार नाही दाखवला तर हे परत आपल्याला कधी या असणाऱ्या शुद्धीपत्र देणार नाही. निवृत्ती दादाने सांगितलं, जेवढं ज्ञान तुला शिकवलं त्या ज्ञानाची आज पाजर त्या ज्ञानाला फुटण. म्हणून करताना माऊली ज्ञानोबा राहिली त्या रेड्याच्या असणाऱ्या मस्तकावर हात ठेवला. कर्म धर्म संयोगाने तो रेडा वेद बोलला, आणि रेडा वेद बोलल्याबरोबर सारं पैठण नगर माऊली ज्ञानोबा रायांचं भजन करू लागलं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.